भीषण घटना त्या काल्वरीच्या टेकडीवर घडली होती, आज तितकीच अद्भुत घटना त्या यरुशलेमेमध्ये घडत होती. आणि ती घटना ही होती की तुमचा आणि माझा प्रभू उठला होता. आणि आज त्या जिवंत आशेवरच आम्ही जिवंत आहोत, त्या विश्वासावरच आम्ही जिवंत आहोत. आणि आमचा विश्वास हा जिवंत आहे. आणि तो विश्वास हा आहे की आमचा प्रभू उठला आहे आणि तो खरोखर उठला आहे. आणि हा विश्वास ठेवण्यास आम्हाला रिकामी कबर, ज्यावेळेस आम्ही ती रिकामी कबर पाहतो, ती रिकामी कबर म्हणजे आमचा विश्वास अधिक दृढ करण्याचं एक द्योतक आहे की आमचा प्रभू त्या कबरेमध्ये आज नाही, तर तो उठला आहे आणि तो स्वर्गात गेलेला आहे. जर आम्ही एक वचन नवीन करारामध्ये वाचलं तर त्या नवीन कराराच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, पहिले करिंथ याचा 15वा अध्याय आणि त्याचं 21 आणि 22 वचन. पहिले करिंथ याचा 15वा अध्याय त्याचं 21 आणि 22 वचन. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. मनुष्याच्या द्वारे मरण आहे. ज्यावेळेस आपण पाहतो की परमेश्वराने मातीपासून बनवलेला मनुष्य म्हणजे जो आदाम आहे, त्यानं पाप केलं आणि मरण ॲक्टिवेट झालं असं म्हणतात. मरण होतं, मरण नव्हतं असं नाही. कारण की परमेश्वर आदामाला काय म्हटलं होता, ज्या दिवशी तू फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. म्हणजे मरण होतं, पण ते सुप्त अवस्थेत होतं. ते सुप्त अवस्थेत होतं. पण ज्या दिवशी आदामाने ते पाप केलं त्या दिवशी ते काय झालं, ॲक्टिवेट झालं आणि ते मनुष्यामध्ये आलं. पहिल्या मनुष्याने पाप केलं आणि मरण आलं. आणि इथे संत पौल म्हणतो की दुसऱ्या मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. मरण आलं आणि पुनरुत्थानही आलं. पण हे पुनरुत्थान ज्याच्याद्वारे आलं तो म्हणजे प्रथम फळ असलेला आमचा येशू. आणि त्याचं पुनरुत्थान झालं आणि त्याच्या पुनरुत्थानाने आम्हा विश्वासणाऱ्यांना एक नवीन आशा मिळाली. आणि ती आशा ही आहे की आमचं देखील पुनरुत्थान होणार आहे. जे मृत झाले आहेत, जे आमचे विश्वासणारे झोपलेले आहेत, थेसलोनिकरास पत्रात असं म्हणतात की ते उठवले जाणार आहेत. आणि जे आम्ही जिवंत आहोत ते देखील ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं आगमन होणार आहे त्यावेळेस आम्ही त्याच्याबरोबर उठवले जाणार. म्हणजेच आम्ही हा विश्वास धरतो की येशू ख्रिस्त माझ्यासाठी आला, येशू ख्रिस्त माझ्यासाठी मेला आणि येशू ख्रिस्त माझ्यासाठी उठला. आम्ही जे गीत गायलं नाही का, जा सांगा मम बंधुजना, जातो पुढती या मागे. म्हणजे येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे. आणि आमची ही आशा आहे की पुनरुत्थित होऊन तो आमच्या पुढं गेलेला आहे, तो स्वर्गात गेलेला आहे. आणि तिथं जाऊन तो आता एक काम करत आहे, ते म्हणजे आमच्यासाठी मध्यस्थी आणि आमच्यासाठी जागा. तो स्वर्गामध्ये आमच्यासाठी जागा तयार करत आहे. आणि तो म्हणतो एक दिवस मी परत येणार आहे आणि तुम्हाला घेऊन जाईल. तो म्हणतो अहो गालिलकरांनो, जसे तुम्ही याला जाताना पाहत आहात तसेच तुम्ही त्याला येताना देखील पाहणार आहात. आणि आम्ही जरी मृत्यू पावलो तरी आमचं शरीर मृत्यू पावणार आहे, आत्मा नाही. आणि ज्यावेळेस येशूचं आगमन होणार आहे त्यावेळेस आम्ही उठवले जाणार आहोत. कारण की ज्या अर्थी येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे, आमचं देखील पुनरुत्थान होणार आहे. ही एक मोठी आशा आम्हा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना परमेश्वरानं दिलेली आहे. आणि म्हणूनच आम्ही मृत्यूकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. जिथं शारीरिक मृत्यू होतो तिथं सार्वकालिक जीवनाला सुरुवात होते. आणि हे सार्वकालिक जीवनाचं जे दार आहे ते आमच्यासाठी कुणी उघडलेलं आहे, तर येशूच्या पुनरुत्थानाने. येशूचं पुनरुत्थान झालं आणि आमच्यासाठी ते दार उघडलं गेलं. जो शास्त्रभाग आम्ही वाचला त्या शास्त्रभागामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्या स्त्रिया आहेत त्यांनी काय केलेलं आहे, तर ज्या वेळेस येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलेलं आहे त्या वधस्तंभावर खिळलेल्या ठिकाणी शिष्य घाबरलेले आहेत. आणि घाबरून त्यांनी काय केलेलं आहे, पळ काढलेलं आहे. रोमी शिपाई, रोमी सरकार यांच्या शासनाला ते घाबरलेले आहेत आणि त्यांनी घाबरून पळ काढलेला आहे. आणि त्या वधस्तंभावर
त्या येशू ख्रिस्ताचं रक्तबंबाळ झालेलं शरीर लटकत आहे. पण स्त्रिया ज्या आहेत त्या शेवटपर्यंत वधस्तंभाच्या पायथ्याशी उभ्या आहेत. शेवटपर्यंत उल्लेख केलेला आहे की त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी उभ्या आहेत. केवळ त्या उभ्याच नाही आहेत, तर त्यांनी पाहिलेलं आहे की त्या आरिमथाईकर योसेफानं ते शरीर मागून घेतलेलं आहे, तागाच्या वस्त्रात ते गुंडाळलेलं आहे आणि नेऊन ते कबरेमध्ये ठेवलेलं आहे. वचन सांगतं की त्या स्त्रिया त्या आरिमथाईकर योसेफाच्या मागे मागे गेल्या आणि त्यांनी पाहिलं की येशूचं शरीर कोणत्या ठिकाणी ठेवलेलं आहे. स्त्रियांच्या ठाई असलेलं धैर्य आम्हाला इथं पाहायला मिळतं. त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी शेवटपर्यंत थांबल्या. शेवटी त्यांनी जाऊन पाहिलं की माझ्या प्रभूचं शरीर कुठं ठेवलेलं आहे. त्यानंतर त्यांनी मसाले विकत घेतले आणि दुसऱ्या दिवशी शब्बात असल्यामुळे त्या घरीच राहिल्या, कारण त्यांना मोशेचं नियमशास्त्र माहीत होतं. त्यावेळीस देखील त्यांनी आज्ञापालन केलेलं आहे, नियमशास्त्र पाळलेलं आहे आणि शब्बात दिवस असल्यामुळे त्या कुठेही गेलेल्या नाही. आणि शास्त्राचे अभ्यासक म्हणतात की रात्रभर त्या मसाला कुटत होत्या, कारण त्या प्रभूच्या सेवेत तत्पर होत्या. जी मरिया मगदालिया यांच्यामध्ये होती, ती मगदालिया या गावची राहणारी होती आणि जिच्यामधून येशूनं 7 भूतं काढलेली होती, जिला परमेश्वरानं सुटका दिली होती. आणि अशी ही मरिया जिवंतपणे प्रभूची सेवा करत होती. आज प्रभू मृत झालेला आहे, तरी तिने काय केलेलं आहे, तर ते मसाले कुटलेले आहेत आणि या स्त्रिया ते कुटलेला मसाला घेऊन त्या कबरेकडं निघालेल्या आहेत. जसं आज आम्ही पाहिलं की अंधारामध्ये आम्ही वर चढत होतो आणि आम्हाला मार्गात अनेक अडथळे आले असतील, पण यापेक्षा कितीतरी मोठा मार्ग त्या अंधारातून काढत 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 त्या कबरेपर्यंत पोहोचलेले आहे. आम्ही म्हणतो की येशू ख्रिस्तानी स्त्रीला खूप मोठा मान दिला आणि पहिलं दर्शन मरियेला दिलं. मग येशू ख्रिस्तानं मरियेला दर्शन का दिलं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या येशू ख्रिस्ताला शोधत शोधत कबरेकडं आलेले आहेत. त्या येशू ख्रिस्तापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. त्यांनी येशू ख्रिस्ताला सोडलेलं नाही आणि त्या ज्यावेळेस त्या कबरेपर्यंत आल्या त्यावेळेस त्यांनी त्या रस्त्याने एकमेकींशी चर्चा करत आहे की आमच्यासाठीची धोंड कोण लोटेल. जगातला असा पहिलाच मृत्यू होता की जे मृत शरीर होतं त्याच्यावर पहारा ठेवला होता. असं कधी आपल्याला पाहायला मिळतं का की मृत शरीर एका पहाऱ्यामध्ये ठेवलेले नाही. शिष्य विसरले होते की येशू ख्रिस्ताने शिकवण दिलेली आहे की तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे, पण शास्त्री याजक फरीसी यांच्या लक्षात होतं की तो म्हटलेला आहे की तिसऱ्या दिवशी तो उठणार आहे. आणि म्हणून त्या भीतीने त्यांनी काय केलेलं आहे, तर त्या धोंडीवर त्या कबरेवर सील केलेलं आहे. जगातली अशी पहिली कबर असेल की जी सरकारी मोहर लावून सील केली गेली, जी बंद केली गेली, कारण त्यांना भीती होती. त्यांनी ऐकलेलं होतं की येशू ख्रिस्त म्हटला होता की तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठणार. जगातला असा हा एकमेव मृत शरीर की ज्याच्या कबरेवर धोंड लावली गेली, त्याच्यावर सील केलं गेलं आणि ती बंद केली. आणि या स्त्रिया रस्त्याने जात आहेत आणि त्या एकमेकींशी चर्चा करत आहे, माझ्यासाठी आपल्यासाठीची धोंड कोण उघडेल. एक समस्या घेऊन त्या येशूकडे आलेल्या आहेत. मरिया मगदलिया आम्हाला शिकवत आहे की आमच्या जीवनात अनेक समस्या आहेत ज्या धोंड म्हणून आमच्या पुढं उभ्या आहेत. त्या समस्या घेऊन आम्हाला कुठे जायचंय? येशूकडे जायचंय. त्या समस्या घेऊन आम्हाला येशूकडे जायचंय, कारण आमचा पुनरुत्थित येशू आमच्या जीवनातली धोंड अद्भुतरित्या दूर करतो आणि आम्हाला आमच्या समस्येचं उत्तर देतो. आणि म्हणून आज पहाटे झोपेची धोंड बाजूला सारून आम्ही यासाठी इथं आलेलो आहोत की आमच्या जीवनातल्या समस्या त्या पुनरुत्थित प्रभूने सोडवतील. आपला विश्वास आहे काय की पुनरुत्थित प्रभू आमच्या जीवनातील धोंड बाजूला सारेल? नक्कीच. त्यानं अद्भुतरित्या काय केलेलं आहे, ज्या वेळेस त्या स्त्रिया तिथं आलेल्या आहेत त्यांनी पाहिलेलं आहे की ती धोंड आपोआप बाजूला सरकलेली आहे.
ती यासाठी सरकली नव्हती की येशूनं बाहेर यावं, ती यासाठी सरकली होती की आम्हाला दिसावं की ती कबर रिकामी आहे, आम्हाला दिसावं की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे. तो उठलेला आहे, कारण वचन सांगतं की त्याला 3 दिवसापेक्षा अधिक त्या कबरेला ठेवलं गेलं नाही. आणि स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो की तुझ्या भक्ताला कुजण्याचा अनुभव तू येऊ दिला नाही. आणि येशू ख्रिस्ताचं गौरवी पुनरुत्थान झालेलं आहे. या स्त्रिया रडत आहेत की माझा प्रभू कुठे गेलेला आहे, तो सापडत नाहीये. आणि येशू ख्रिस्ताकडे पाहून त्यांना वाटतंय तो माळीदादा आहे, माझ्या प्रभूला कुठं ठेवले. आणि येशू ख्रिस्त म्हणतो मरिये, रडत बसू नको आणि मला बिलगून बसू नको. आणि तिने ओळखलेलं आहे की माझा गुरु, माझा प्रभू इथं आहे. आणि तिला हर्ष झालेला आहे, आनंद झालेला आहे, कारण तिला पुनरुत्थित प्रभू भेटलेला आहे. आज आम्ही आमच्या जीवनातील समस्या घेऊन ज्यावेळेस त्या पुनरुत्थित प्रभूकडे येतो, तो आमच्या दुःखाचं रूपांतर हर्षामध्ये करतो. आमचं दुःख तो आनंदात बदलतो, कारण ज्या दिवसापासून त्याला वधस्तंभावर खेळलं होतं त्या दिवसापासून या स्त्रिया रडत होत्या, दुःख करत होत्या. पण आज त्या पुनरुत्थित प्रभूला पाहून त्यांना काय झालेलं आहे, हर्ष झालेला आहे, त्यांना आनंद झालेला आहे. कारण पुनरुत्थित प्रभू आनंद देतो, तो आनंद घेण्यासाठी आज आम्ही इथं आलो. पुनरुत्थित प्रभू समस्या सोडवतो, त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही इथं आलो. पण तोच पुनरुत्थित प्रभू त्या मरियेला एक आज्ञा देतो, आणि ती आज्ञा ही आहे की मला बिलगून बसू नको. प्रभूजी प्रभूजी म्हणून माझ्याजवळ बिलगून बसू नको. तर आता इथून पुढे तुला कार्य करायचं आहे, आणि ते कार्य हे आहे की जा आणि माझ्या सर्व शिष्यांना आणि लोकांना सांग की मी उठलो. जे तू पाहिलं आहेस, जे तू अनुभवलं आहेस, ते जाऊन तुला आता काय करायचंय सांगायचं. प्रियांनो, नीतिसूत्रामध्ये फार सुंदर वचन आहे की बल आणि प्रताप हे 2 गोष्टी स्त्रियांना दिलेल्या आहेत. स्त्रियांना एक अद्भुत शक्ती दिलेली आहे अद्भुत कार्य करण्यासाठी. आणि ते अद्भुत कार्य हे आहे की आम्हाला सुवार्ता घेऊन बाहेर पडायचं. आज स्त्रियांना मागं राहायचं नाहीये, तर सुवार्ता घेऊन बाहेर पडायचं आहे. कारण या सुवार्ता प्रसाराचं कार्य खुद्द येशूनं त्या मरियेला दिलेलं आहे, खुद्द येशूनं तिच्यावर सोपवलेलं आहे. आणि तिने देखील तिला दिलेली कामगिरी अतिशय सुंदररित्या बजावली. आज आम्ही ज्यावेळेस त्या पुनरुत्थित प्रभूकडे येतो, आम्ही विश्वास ठेवला पाहिजे की तो पुनरुत्थित प्रभू माझ्यासाठी उठला आहे. त्याच्या उठण्याने, त्याच्या पुनरुत्थानाने मला एक नवीन आशा मिळालेली आहे. आणि ती नवीन आशा ही आहे की माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला. आता मी प्रभूसाठी जगणार आहे, मी प्रभूच्या सुवार्तेसाठी जगणार आहे, कारण त्यांनी ही कामगिरी माझ्यावर सोपवली. होय प्रियांनो, तो आमच्यावर कामगिरी सोपवत आहे. त्याच्या पुनरुत्थानानं त्याच्या शिष्यांमध्ये बदल झालेला आहे. तो बदल हा आहे की ते जे घाबरलेले शिष्य होते, आणि त्यांनी काय केलेलं आहे, तर त्या पुनरुत्थित प्रभूची सुवार्ता सांगितलेली आहे आणि अख्ख्या जगाची उलथापालट केलेली आहे. अख्खं जग त्यांनी बदलून टाकलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी मंडळ्या स्थापन केलेल्या आहेत. कारण त्यांना तो पुनरुत्थित प्रभू दर्शन देऊन चुकले. आज आम्ही त्याचं दर्शन आमच्या अंतःकरणापासून घेणं गरजेचं आहे. काय आम्ही त्याचं दर्शन अंतःकरणापासून घेतलं आहे काय आज आम्हाला तो पुनरुत्थित प्रभू भेटला आहे काय? आम्ही आत्मपरीक्षण करूया आणि त्यांनी दिलेल्या आज्ञेचं पालन करूया की जो तो म्हणतो की मला बिलगून बसू नका, तर जा आणि सर्व जणांना सांगा की प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. आणि तो आम्हाला दिसला आहे, भेटला आहे, आणि आम्ही जाऊन त्याचं कार्य पुरवता करणार आहोत. प्रभू करो. आणि आजचं वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद